नमस्कार. माझं नाव रुपेश प्रकाश पवार, पुरसाहेब तालुका कृषी अधिकारी नेवासा. आज आपण शास्त्रीय पद्धतीने माती नमुना आणि माती परीक्षण याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. सर्वप्रथम नाही का, माती नमुना परीक्षणाबद्दल माहिती देण्यापूर्वी माती परीक्षण का गरजेचं आहे याबद्दल थोडक्यात सांगणार आहे. गेल्या दशक झाले आपण सारखं रासायनिक खत टाकत आहे आणि खूप प्रमाणात रासायनिक खतं टाकून आपल्याला नाही का आज जमिनीचा जो पोत आहे तो पण बिघडलेला दिसून येत आहे आणि आर्थिक जे ताळेबंद आहे ते पण बिघडलेलं दिसत आहे. त्याच्यामुळे आपण माती परीक्षण केल्यावर कोणतं खत टाकायचं त्याचं आपल्याला माहिती मिळणार आहे आणि त्यामुळे आपला जो खर्च होणार आहे ते पण बचत होणार आहे आणि त्याच्यानंतर आपली जमिनीचा जो कस आहे ते पण बिघडणार नाही. त्याच्यामुळं माती परीक्षण दर 2 ते 3 वर्षांनी आपल्याला करणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे आपलं आर्थिक खर्च आणि जमिनीचं जे पोत आहे ते पण चांगले राहणार आहे. त्याच्यामुळं माती परीक्षण कसं करायचं त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. आपलं खरीपचं हंगामाचं पीक निघाला, त्याच्यानंतर रब्बी हंगामाचं पीक निघाल्यानंतर नांगरणीपूर्वी आपल्याला उन्हाळ्यात माती परीक्षण करून घ्यायचे आणि ते माती परीक्षण करत असताना आपल्याला जो 2.5 एकरसाठी 1 नमुना घ्यायचे. आपण 2.5 एकरमध्ये जर 2 पिकं घेत असेल तर त्याच्यात 2 नमुने घ्यायचे आणि अशा प्रकारे आपण 2 नमुने घेण्यासाठी आपण प्रत्यक्ष जेव्हा आपण शेतात जाऊ तेव्हा आपल्याला साहित्य आपल्यासोबत लागणार आहे. एक म्हणजे फावडं, त्याच्यानंतर कुदळ, त्याच्यानंतर एक पिशवी लागणार आहे, एक स्केल लागणार आहे खड्ड्याचं माप घ्यायला, त्याच्यानंतर टेप लागणार आहे आणि त्याच्यानंतर काड्या लागणार आहे आणि हे सगळं साहित्य घेऊन एक चिठ्ठी लागणार आणि पेन लागणार आहे आपलं नाव वगैरे लिहायला. सगळं साहित्य घेऊन आपण आपल्या शेतात जायचं. शेतात झाल्यावर आपण बांधावर उभं राहून आपल्याला शेताचं निरीक्षण करायचं. निरीक्षण करत असताना आपल्याला आपल्या शेताचे भाग डिवाईड करून घ्यायचे. चढ जिकडे आहे तिथलं एक नमुना घ्यायचे, उतार, त्याच्यानंतर जिथं काळी माती आहे, लाल माती आहे, या प्रकारचे आपल्याला आपल्या जमिनीचं सगळं विभाजन करून प्रत्येक विभागातले आपल्याला एक नमुना घ्यायचे. या प्रकारचं विभाजन करायचे. ते केल्यानंतर आपल्याला जो नागमोडी आपण वळण म्हणतो झिगझॅग पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचे. आखून घेताना आपल्याला 2.5 एकरमध्ये आपल्याला 10 ते 12 ठिकाणचा नमुना घ्यायचे. या प्रकारचे आपल्याला ते सगळं आखून घ्यायचे. आता हे प्रत्यक्ष करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला नमुना कुठला घ्यायचा नाही. तर एक आपल्याला जिथं शेणखत असतो जसं आपण उकिरडा म्हणतो त्या उकिरडावरती पण आपल्याला नमुना घ्यायचा नाही. आपल्या घरातली पडवी आहे, समजा आपण घर बांधलेलं आहे, तिथली पण नमुना घ्यायची नाही. त्याच्यानंतर जे आपलं हे आहे दैल किंवा आपलं जनावर बांधायची जागा आहे तिथला पण नमुना घ्यायची नाही. त्याच्यानंतर आपलं जे झाड आहे, जे आपल्या शेतात झाडं राहतात त्याची जी सावली पडतं, जी सावलीचा जो आकार आहे तिथली पण आपल्याला नमुना घ्यायची नाही. त्याच्यानंतर जे आपल्याला पाण्याचा आपला चर असतो शेतात ते चर जवळचं पण आपल्याला नमुना घ्यायचं नाही. आणि त्याच्यानंतर विहीर, अशा प्रकारचे जिथं आपल्याला समजा मी जे 5 बाबी सांगितलेले तिथला आपल्याला नमुना घ्यायचं नाही. नमुना घेत असताना आपली जे बांध आहे त्या बांधापासून आपण आतमध्ये 5 ते 6 फुटाचं अंतर सोडून त्यातल्या आतमध्ये आपल्याला आखून घ्यायचं. अशा प्रकारे हे सोडून बाकीच्या ठिकाणाचं आपल्याला झिगझॅग पद्धतीने आखून घेऊन आपल्याला एका नमुन्यासाठी 10 ते 12 ठिकाणचा आपल्याला नमुना जमा करायचा आहे. हे घेतल्यानंतर आपण एक नाही का प्रत्यक्ष नमुना घेताना आपण व्ही आकाराचा एक खड्डा घ्यायचा आहे. व्ही आकाराचा खड्डा घेताना आपल्याला जे आहे समजा आपण कोणत्या पिकासाठी नमुना घेत आहे, आपण हंगामी पिकासाठी नमुना घेत असाल, उदाहरणार्थ समजा गहू झालं, बाजरी झालं, ज्वारी झालं, सोयाबीन झालं, याच्यासाठी घ्यायचं 15 ते 22 सेंटीमीटरपर्यंत आपल्याला खड्डा करायचा व्ही आकाराचा. आपण जर समजा वार्षिक पिकासाठी घेत असेल, उदाहरणार्थ कापूस झालं, आपलं आले झाले, हळद झालं, ऊस झालं, तर यासाठी आपल्याला नाही का 22 ते 30 सेंटीमीटरपर्यंत आपल्याला खड्डा घ्यायचा आहे. आणि जे बहुवार्षिक पीक आहे, उदाहरणार्थ फळपीक आहे, यासाठी आपल्याला नाही का खडक लागेपर्यंत 2 फुटाचे खाली 3 फुटापर्यंत जिथपर्यंत खडक लागतो तिथपर्यंत नमुना घ्यायचे. नमुना घेत असताना आपण दोन्हीकडचं जो माती आहे ते दोन्हीकडची माती घ्यायची. आपल्याला जी खुरपी आहे, खुरपीच्या सहाय्याने आपल्याला दोन्हीकडची माती आपल्याला घ्यायची आणि हे घेतल्यानंतर आपण एकत्र मिक्स करायचे आणि आपल्याला जवळपास सगळी मातीचं आपण असं गुणाकार करून समोरासमोरची जी भाजी आहे ती काढून घ्यायची. असं आपल्याला अर्धा किलो माती शिल्लक राहील, 500 ग्राम शिल्लक राहील तिथपर्यंत आपल्याला सगळं ते काढून घ्यायचे. आणि हे सगळं केल्यानंतर आपल्याला ते एका चाळणीनं चाळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर शेवटी 500 ग्राम माती आपल्याला ती नमुन्यासाठी पाठवायची. त्याच्यात आपण नमुन्यासाठी पाठवत असताना आपल्याला संपूर्ण नाव लिहायचं, गावाचं नाव, तालुका, जिल्हा, त्याच्यानंतर दिनांक, नमुना घेतल्याचे दिनांक आणि कोणत्या पिकासाठी घेत आहे, त्याच्यानं मागील पीक कोणतं आहे, चालू पीक कोणतं आहे, सगळ्याची माहिती लिहून आपण ते चिठ्ठी त्यातून टाकून ते आपल्याला नमुना घ्यायचे. हे झालं आपल्याला एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे माहिती आहे का, याच्यात काही गोष्टी लक्षात ठेवायचे. आपण सूक्ष्म अन्नद्रव्याचा नमुना घेताना आपल्याला जे आहे ते जे खुरप्यानं नमुना घेतो त्याने न घेता काठीनं घ्यायचे.
काठीने नमुना काय घ्यायचं आहे, त्याच्यात जे खुरपी आहे ते लो असतो, लो जे आहे त्याच्यामुळे आपला जो नमुना घेण्याचं जे आहे ना ते आपलं परीक्षण थोडंसं हे होऊ शकतं, चुकीचं होऊ शकतं. हे आपलं झालं नमुना घेण्यासाठी. तर याबद्दल या व्यतिरिक्त जर समजा तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला संपर्क साधू शकता. माझं संपूर्ण नाव आहे रुपेश प्रकाश पवार, कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी नेवासा, जिल्हा अहिलानगर. माझा संपर्क क्रमांक आहे 93 099 79 142.